मित्रांनो, हे मंदिर पाहता, ह्या मंदिरात येण्याची खूप साऱ्या लोकांची इच्छा असते, कारण हे मंदिर जगातील सर्वात पॉवरफुल मंदिर आहे मित्रांनो. तर तुम्ही पाहू शकता हे मंदिर आहे कामाख्या माता मंदिर. म्हणजे 51 शक्तिपीठ आहे, त्यातील सर्वात पॉवरफुल शक्तिपीठ म्हणजे कामाख्या माता मंदिर. तर हे जगातील सर्वात पॉवरफुल मंदिर आहे. इथं कोणी जरी आलंय त्यांच्या तोंडून हेच येतं की इथं वेगळी पॉवर आहे आणि काही इच्छा आहे आपल्या त्या सगळ्या पूर्ण होतात, असे लोकांचं म्हणणं आहे. तर मित्रांनो, हे मंदिर पाहू शकताय आणि इथं नशीबवान लोकांचंच काम आहे इथं येण्याचं मित्रांनो. खूप जणांची इच्छा असते पण येऊ शकत नाहीये आणि इथलं दर्शन करणं पण सोपं नाहीये मित्रांनो. इथं दर्शन करायला नाही 6 ते 9 तास टाइम लागतो. हे माझ्या पाठीमागं लाईन पाहताय, हे सकाळी 6 वाजल्यापासून लाईनला थांबलेले आहेत मित्रांनो, अशा प्रकारे. आणि इथं जर तुम्हाला लवकर दर्शन करायचं असलं, 500 रुपये देऊन जरी तुम्ही दर्शन करायचं म्हणलं तरी तुम्हाला 3 तास लाईनला थांबायला लागतं. इतकं लोक येतात आणि इतक्या लोकांची श्रद्धा आहे इथं. तर मित्रांनो, मी आहे आता कामाख्या माता मंदिर. तुम्हाला थोडक्यात सांगू तर 51 शक्तिपीठ आहेत. त्यामध्ये जे भगवान विष्णूच्या सुदर्शन चक्रामुळं माता सतीच्या शरीराचे जे 51 तुकडे झाले होते, ते 51 तुकडे जिथे जिथे पडलेत त्या सर्व ठिकाणी नैवे शक्तिपीठ तयार झाले. त्यातले जवळपास 42 शक्तिपीठ नैवे हे भारतात आहेत. बाकीचे जे 9 शक्तिपीठ आहेत ते वेगवेगळ्या बाहेर देशात आहे. बांगलादेशमध्ये काय आहे, श्रीलंकामध्ये काय आहे, नेपाळमध्ये काय आहे, पाकिस्तानमध्ये काय आहे, तिब्बतमध्ये काय आहे, अशा प्रकारचे मिळून 51 शक्तिपीठ आहेत. त्या सगळ्या शक्तिपीठापैकी हे सगळ्यात पॉवरफुल शक्तिपीठ काय आहे तर मित्रांनो, जे माता सतीचा योनी पार्ट होता म्हणजे तो इथं पडला होता, त्यामुळं हे सगळ्यात पॉवरफुल शक्तिपीठ आहे. आणि इथं जगभरातून सगळीकडून लोक इथं दर्शन करायसाठी येतात मित्रांनो. आपल्या महाराष्ट्रातले पण खूप लोक इथं दर्शन करण्यासाठी येतात. असं हे जगातील सर्वात पॉवरफुल मंदिर आहे.